नमस्कार मित्रांनो. आज आपण मुंबईच्या मीरा भाईंदर परिसरातील डोंगरी गावामध्ये वसलेल्या श्री आई धारावी देवी मंदिराचा इतिहास, त्यामागील आख्यायिका आणि या पवित्र देवस्थानाचे महत्त्व जाणून घेणार आहोत. मुंबईच्या गजबजाटापासून थोड्याच अंतरावर समुद्रकिनारा, डोंगर आणि निसर्गरम्य वातावरणाच्या सान्निध्यात वसलेले हे मंदिर शेकडो वर्षांपासून लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र राहिले आहे. स्थानिक कोळी, आगरी आणि इतर समाजातील लोकांसाठी श्री आई धारावी देवी ही केवळ एक देवता नसून त्यांची रक्षणकर्ती, मार्गदर्शक आणि कुलस्वामिनी मानली जाते. आज ज्या भागाला आपण उत्तन, डोंगरी आणि आसपासच्या परिसराच्या नावाने ओळखतो, त्या भागाला पूर्वी धारावी बेट म्हणून ओळखले जात असे. समुद्राने वेढलेल्या या प्रदेशात मच्छीमारी हा लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. समुद्रावर आपले जीवन अवलंबून असलेल्या या लोकांची देवीवरील श्रद्धा अतूट होती. स्थानिक आख्यायिकेनुसार अनेक वर्षांपूर्वी एका कोळी बांधवाला समुद्र किनाऱ्याजवळ एक दिव्य प्रकाश दिसला. सुरुवातीला त्याला तो साधा प्रकाश वाटला, पण जसजसा तो जवळ गेला तसतसे त्याला देवीचे दिव्य अस्तित्व जाणवू लागले. असे सांगितले जाते की त्या रात्री देवीने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि या ठिकाणी आपले स्थान असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी त्या जागेचा शोध घेतला. तेथे त्यांना देवीच्या उपस्थितीची चिन्ह आढळली. या घटनेनंतर गावकऱ्यांची श्रद्धा अधिक दृढ झाली आणि त्या ठिकाणी देवीचे मंदिर उभारण्यात आले. हळूहळू या मंदिराची ख्याती संपूर्ण परिसरात पसरू लागली. भाविकांच्या मते श्री आई धारावी देवी आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. अनेक लोक संकटाच्या काळात देवीकडे नवस बोलतात आणि त्यांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतात. इतिहासकारांच्या मते हे मंदिर अनेक शतकांपासून अस्तित्वात आहे. काही स्थानिक परंपरांनुसार या मंदिराचा इतिहास मराठा साम्राज्याच्या काळाशी देखील जोडला जातो. वसई परिसरातील ऐतिहासिक घडामोडी आणि त्या काळातील धार्मिक परंपरांमध्ये या देवस्थानाला विशेष स्थान होते असे मानले जाते. काळाच्या ओघात मंदिरात अनेक बदल झाले. मंदिराचा परिसर विकसित झाला, सुविधांमध्ये वाढ झाली, परंतु देवीवरील भक्तांची श्रद्धा मात्र तशीच कायम राहिली. आजही दररोज शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात. नवरात्री हा या मंदिरातील सर्वात महत्त्वाचा उत्सव मानला जातो. 9 दिवस मंदिरात भक्तांची मोठी गर्दी असते. देवीची विशेष पूजा, आरती, भजन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जातो. महाशिवरात्रीच्या काळातही येथे विशेष उत्सव साजरा केला जातो, कारण स्थानिक श्रद्धेनुसार देवी आणि भगवान शंकर यांचे या भूमीशी विशेष नाते असल्याचे मानले जाते. समुद्र किनाऱ्याजवळ वसलेले हे मंदिर केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर नैसर्गिक सौंदर्यामुळेही विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. मंदिराच्या परिसरातून दिसणारे समुद्राचे दृश्य, शांत वातावरण आणि भक्तिभाव मनाला एक वेगळीच ऊर्जा देतात. आजच्या आधुनिक युगातही श्री धारावी देवी मंदिर श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचे जिवंत प्रतीक म्हणून उभे आहे. हजारो भाविकांच्या विश्वासाचा आधार बनलेले हे देवस्थान मीरा भाईंदर आणि उत्तन परिसराच्या सांस्कृतिक ओळखीचा एक महत्त्वाचा भाग आहे. जर तुम्ही कधी मीरा भाईंदर किंवा उत्तन परिसरात गेला तर या पवित्र मंदिराला नक्की भेट द्या आणि श्री धारावी देवींचे दर्शन घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक, धार्मिक आणि प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री आई धारावी देवी.